ब्रह्ममुरारे सुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, अष्टांगे करी दंडवत, अष्टांगे करी दंडवत, अष्टांगे करी दंडवत। विश्वके पावलो संभाळा मुक्ते, विश्वके पावलो संभाळा मुक्ते, विश्वके पावलो संभाळा मुक्ते, विश्वके पावलो संभाळा मुक्ते। साधुबोध झाला नुरोनी ठेला, हरे मुखे मना ठायेच मुरला अनुभव। हरी मुखे मना, हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी। अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने, पवित्र महापुरुषांच्या पवित्र समाधीच्या पावन परिसरामध्ये, त्यांच्या प्रांगणामध्ये हा त्यांच्याच पुण्यतिथी म्हणजेच समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। या सप्ताहाला सर्व महापुरुषांचे आशीर्वाद प्राप्त आहेत। श्री संत कुलभूषण नगदनारायण महाराज, श्री संत भीमसिंह बाबा, श्री संत भगवान बाबा, श्री संत सद्गुरू वामन भाऊ महाराज, श्री संत सद्गुरू निगमानंद बाबा असे सर्व महापुरुषांचा आशीर्वाद आहे। आणि अशा थोर थोर महापुरुषांच्या आशीर्वादाने आपला हा सप्ताह संपन्न होत आहे। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सप्ताह संपन्न होत आहे असे परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय स्वामी महाराज, राम महाराज स्वामी महाराज त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि गुरुवर्य शिवाजी बाबा यांचाही आशीर्वाद आहे। परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय महादेव बाबा चाकरवाडीकर यांचाही आशीर्वाद आहे आणि सर्व महापुरुषांचा आशीर्वाद। विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। सर्व बालगोपाल भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्व बालगोपाल आहेत आणि त्यांचे अध्यापक आमचे परमस्नेही असणारे श्री हरिभक्तपरायण आप्पा महाराज कुठुळे हे या ठिकाणी वाजवण्याची सेवा करत आहेत। दुसऱ्या बाजूला श्री हरिभक्तपरायण रोहित महाराज आपल्याच गुरुकुलातील आणि सर्व महाराज मंडळी, श्री हरिभक्तपरायण उत्कृष्ट ज्यांचे सुंदर आवाज आहेत गंधर्वाप्रमाणे असे श्री हरिभक्तपरायण अभिमान महाराज आणि श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद असणारे देवीदास महाराज, दोन्ही जोडी युगपत दोघांचे आवाज सारखेत
आणि समतोल एकूण एकाला सांभाळून घेतात. नाही तर गायक एकूण एकाला सांभाळून घेत नाहीत. इथं सर्व आनंदाचं वातावरण आहे. माता माऊल्या, पुरुष मंडळी हवेशीर बसले काही काही आहे का नाही, निवांत आपले असो. आणि एकंदरीत हा आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि बऱ्याच एकदा दोनदा गावामध्ये येण्याचा योग आला, पण आमचं दुर्भाग्य म्हणा लांबून हात जोडले, पण समाधीचं दर्शन प्रत्यक्षात झालेलं नव्हतं. आज योगाने संत महापुरुषांच्या चरणकमलांचं दर्शन झालं आणि जीवनामध्ये अशा थोरथोर महापुरुषांचं दर्शनाचा योग यावा. बाकी कीर्तन भजन वगैरे हे निमित्त आहे, पण संतांचा स्पर्श आपल्याला होणं फार गरजेचं आहे. संतांच्या स्पर्शाशिवाय आपलं कल्याण नाही. तुमच्या गावाचं भाग्य आहे की असे थोर महापुरुष ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला हे गाव म्हणजे अक्षरशः थोडं असणार आहे. एक जंगल प्राय ज्याला म्हणतो, वस्तीप्रमाणे. नंतर गाव वाढत गेलं, पण 61 वर्षाचा काळ गेला. 61 वर्ष कशाला म्हणतात, बराच जुना काळ आहे महाराज. म्हणून असे संत महापुरुषांचं सान्निध्य कुठेही भेटत नाहीत बरं का. संत महापुरुष सुभाषितकार सांगतात महाराज, शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नहीं सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये माणिक्य नसतो. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, म्हणजे गजे गजे मौक्तिकम, मती म्हणजे मोती, गजनाम हत्तीच्या डोक्यामध्ये नसतो. आणि शैले शैले प्रत्येकीच्या ठिकाणी माणिक्य सापडत नाही. आणि तसं प्रत्येक जंगलामध्ये चंदन मिळत नाही, तसं सर्व ठिकाणी तुम्हाला साधूच्या वेशामध्ये माणसं मिळतील, पण तुम्हाला प्रत्यक्षात साधूचं दर्शन होणार नाही. साधूचं दर्शन होण्याकरता लय पुण्य करावं लागतं महाराज, लय पुण्य करावं लागतं. अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकडा लाहीचे पाठो वाटे, तय होय भेटे हरिप्रियांची. एका जन्मामध्ये नाही महाराज, अनंत जन्मामध्ये त्याला आपल्याला घासावी लागते. विठ्ठला विठ्ठल. आणि असे महापुरुष ज्या कुळामध्ये जन्माला येतात, रामायणामध्ये सुंदरकांडामध्ये एक श्लोक आहे पहा, वाल्मिक ऋषींनी त्याचं वर्णन केलेले महाराज. फार गोड श्लोक आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवेद सुख सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेत. असे महापुरुष ज्या कुळामध्ये जन्माला येतात, सुभाषितकार सांगतात कुलम पवित्रम, कुळ पवित्र होतं महाराज. म्हणून ज्याही एक कुळामध्ये असे महापुरुष जन्माला येतात ते कुळ पवित्र होतं. कुलम पवित्रम जननी कृतार्था, ज्या आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस असे महापुरुष राहिले बरं का, ते आईची कुश पवित्र करतात बरं का. आईने 3 लोकांना जन्म द्यावा. किती? 3 लोकांना. जननी जने सुभक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी वांज भली क्या खोया है नूर. नूर म्हणजे श्रम, श्रम झाले महाराज, त्याला काहीही अर्थ नाही महाराज. असे मुलं जन्माला घालून ते आपल्याला नरकाला नेतात. बुडविती 42 ऐसे कुळे पुत्र होते. ते बुडविती पूर्वजा नरकाला नेणारे पुत्र जन्माला घालण्यापेक्षा एखादा शूरवीर मुलगा जन्माला घालावा माणसाने. आणि म्हणून जननी पवित्र, जननी म्हणजे त्याची कुश पवित्र होते. आणि ज्या गावामध्ये असे महापुरुष जन्मा घेतात तर तो देश, तो काळ, ती जागा
पवित्र होते. पवित्र ते पूजा पावन तो देश पवित्र ते पूजा पावन तो देश पवित्र ते पूजा पावन हो देश पवित्र ते पूजा पावन तुकोबाराय सांगतात महाराज, पवित्र ते कुळ आणि पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, धन्य भूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास. जिथं महापुरुष राहतात ती भूमी पवित्र होते, ते कुळ पवित्र होतं, त्या आईची कुश पवित्र होते. म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. ही वसुंधरा नाम पृथ्वी आपल्या अंगाला या महात्म्याचे चरण लागावे म्हणून ती एक फुलासारखी होते. ती पवित्र होते महाराज. जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. महापुरुषाचे चरण लागले तर भूमी पवित्र होते, म्हणून वसुंधरा पुण्यवती च तेन. आणि अपार संवित, संवित नाम सुख. संताकडे किती सुख असतं महाराज? अपार. यस्य सुखाय पारावारम न विद्यते अपार. अपार संवित. तुका म्हणे संत सुखाचे सागर. सुख त्यांच्याकडे कमी नसतं मला. सुख वाटे हे चिठाई बहुपाये संताजवळ. अपार संवेद सुखसागर येस्मिन. आणि सरते शेवटी लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. त्यांचं चित्त त्या परतत्वामध्ये लीन झालेलं असतं. आणि लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. आपलं चित्त त्याच्यामध्ये लीन करतात आणि आपल्या जीवनाची सार्थकता करून घेतात. आणि त्यांचं महत्त्वाचं आहे की जनता जनार्दनाला त्यांच्यापासून लाभही होतो आणि जनता जनार्दनांना त्यांच्यापासून हानीही होते. कशामध्ये? त्यांची सेवा केली तर लाभ आहे आणि त्यांची निंदा केली तर हानी आहे महाराज. कारण एक वेळेला ते निंदा सहन करतील बरं का, पण त्यांची निंदा केली ना, जसं आईला तुम्ही शिव्या द्याव ती सहन करते महाराज, सहन करते. आणि तिच्या लेकराला जर तुम्ही बोलले ना, मग महाराज ती आचा कोचा खोन पदर गिदर असा बांधून तुमच्यासोबत भांडायला तयार होते. का? कारण भगवान परमात्म्याला भक्ताची निंदा, भक्ताचे अपघात, भक्तावर आलेलं संकट देवाला सहन होत नाही महाराज. सहात गोविंदा नाही त्याचे. हो हो, हरिजनाची कोणा न घडावे निंदा. सहात गोविंदा नाही त्याचे. म्हणून परमात्म्याला ते सहन होत नाही. म्हणून संत महापुरुषांची सेवा करायची कशामुळं? त्यांचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचा आहे. आपला मोठेपणा त्यांच्या समोर गाजवायचा नाही. कोणी महाराजाच्या पुढं गेलं की आमचं आहे नामुक तसे काही सांगायचं नाही. त्यांनी त्यांच्या संसाराला आग लावलेली असते.
तुमचं वैभव ऐकून घ्यायला ते बसलेले नसतात. पण असावं वैभव माणसाकडे असावं. महापुरुषांनी स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेण्याकरता स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी केली, संसार केला नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी. कशामुळं? वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तुम्हाला वाटतात ते समाधीमध्ये आहेत, ते थोडी आपल्याला पाहतात, आहे का नाही? आपलं एक बाण समाधीमध्ये आहेत. आपण समाध्या पाहतो वर्तमान काळात, माणूस गेल्याच्या नंतर मग त्याला बसवतात. आपण ही समाधी पाहतो. त्याही समाधीमध्ये चैतन्य असतं, नाही असं नाही. पण बाबाजींनी जी समाधी घेतलेली आहे त्यांचं नाव काशीगिरी बाबा. म्हणजे हे संन्यास परंपरेमधले होते. गिरी, पुरी, सरस्वती हे जे आडनाव असतात हे संन्यासामध्ये असतात. दशनाम संन्यास वगैरे, सरस्वती बरेच असतात, भारती बरेच. आमचे गुरुसुद्धा गिरी आहेत, भारतानंद गिरी महाराज. हो, गिरी परंपरेमध्ये. म्हणून हे महापुरुष समाधीमध्ये आहेत. आजही माऊली समाधीमध्ये आहेत. माऊलीची समाधी कोणती आहे? संजीवन समाधी महाराज. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो, बाळ छंदो बाबा बाळ छंदो. आजही माऊली समाधीमध्ये कीर्तन करतायत आणि आजही बाबाजी समाधीमध्ये बसून भगवान परमात्म्याचं ध्यान करत आहेत. आणि हे बसले कशा करता? मग एकच त्यांचं उद्देश आहे, आपला उद्धार व्हावा, आपल्याला सन्मार्ग मिळावा. आणि म्हणून महापुरुष समाधीमध्ये बसून सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. असं काही समजायचं नाही की ते कसं काय येतील. ते कोणत्याही रूपात येतात, कारण ते सर्व सिद्ध्या त्यांच्या चरणावर लोळत असतात. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाठ. अष्टमहासिद्धी त्यांच्या अनिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्रकाम्य, वशित्व, ईशित्व या चरणाला लागतात महाराज त्यांच्या. दासी होतात, दासी. म्हणून त्यांना हे काही कठीण नाही. फक्त एकच आहे, त्यांना आपलं दुःख पाहवल्या जात नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, आणि येतो कळवळा नोन्या. म्हणून आपण अशा महापुरुषांची काय करायची महाराज? संगती करायची. संगती किती प्रकारची आहे? संगती 3 प्रकारची. आपण नेहमी ऐकतो, आहे का नाही? एक कुसंगती, एक विसंगती, आणि तिसरी सत्संगती. कुसंगती कशाला म्हणतात? सगळ्यांना माहीत आहे. कुसंगती म्हणजे कुसंगतीच असते ती. जसं एका माणसाने बरं का हिरा आणला, बरं का. आणि हिरा कुठून आणला? तो अमेरिकेहून आणला. आणि अमेरिकेहून आणल्याच्या नंतर गावामध्ये कुठं ठेवा म्हणून त्याने एका कपड्यात बांधला आणि एका बाजीवर ठेवला. त्या बाजीला काय झालेले होते? ढेकणं. आणि ढेकणं झाल्यामुळं त्या हिऱ्याची संगती, आणि त्या हिऱ्याला कोणाची संगती लागली? आणि ढेकणाची संगती लागल्यामुळं
कुसंगे नाढीला साधू तैसा. साधूला देखील महाराज कलंक कुसंगतीमध्ये लागतो बरं का. चोराच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर काय करायची इच्छा होते? भजन, डाका. बैसता चोराचे संगती. हां हो, चिंधी चोरायचं मन होतं, पळून घेऊन जावं, असं विचार आहे. असे बरेच तुकोबारायांनी महाराज वेगवेगळे पैलू युक्ती मार्गाने आपल्याला सांगितलेले आहेत. कुसंगती सगळ्यात घातक आहे. म्हणून दुसरी आहे विसंगती. विसंगती कशाला म्हणतात महाराज? विसंगती म्हणजे सांगितल्याच्या नंतर विरुद्ध वागणं. विरुद्ध वागणं म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकाने लग्न केलं, ते म्हणलं महाराष्ट्रात काय आता मुलगी भेटत नाही. मग त्यांनी फोन लावला कुठं? कर्नाटकमध्ये. आणि कर्नाटकमध्ये फोन लावला आणि लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर हां का माझं उलटं झालं काय की? हां, मराठीने केला कानडी भरता. एकाचे उत्तर एका नाही. असं विठ्ठला विठ्ठल. माझ्याच मनात गोंधळ झाला हो. आणि ती इकडं आलेले होते आणि मग हे तिकडे भेटायला चाललेले होते. आणि प्रत्येक माणसाला ज्ञानाची अपेक्षा असते. प्रत्येक गाव लागलं की ती विचारायची हे गाव कोणतं आहे आणि हे गाव कोणतं म्हणल्याच्या नंतर म्हणले, ती म्हणायची येरकंड्री. म्हणजे तुम्ही काय म्हणता? परत दुसरं गाव गेलं त्याला मला हे या गावाचं नाव काय असलं पाहिजे? येरकंड्री. दुसरं गाव विचारलं हे गाव कोणतं आहे? तिला मराठी कळत नव्हती आणि याला कन्नडी कळत नव्हती. ती पुन्हा म्हणायची येरकंड्री.
2-4 गावं गेले ते एअर कंट्री म्हणून ते ऐकून परेशान झालं. मागं पुढं मागितलं त्यांनी, हात असा मागा घेतला आणि 2 दिले ठेवून. कशामुळं? एकाचे उत्तर एका नाही, विसंगती झाली, विसंगती. दुसरं उदाहरण सांगतो महाराज. कसे, पत्नी जर चांगली मिळाली तर संसार महाराज स्वर्ग आहे बरं का. आणि पत्नी जर का विरुद्ध वागणारी मिळाली, बापरे, त्याचा संसार म्हणजे महाराज नरकच आहे. इथल्यांना नाही बरं का मी म्हणत, तुकोबाराय सांगतात महाराज. हो, त्याला पत्नी तशी मिळाली, तो काहीही जरी सांगितलं त्यांनी, दूध गरम करून आण, अजिबात दूध गरम करून नव्हते आणत, ती ताक घेऊन यायची, ताक आणायची. यांनी सांगितलं मला डिकासीन कर, किती भारी दुधाचा चहा करून आणायची. यांनी सांगितलं मला आज थोडं ठेसा आणि भाकरीच खायची इच्छा आहे, तर ती वांगण भाकर करायची, वांगण चपाती, वेगळं विरुद्धच. यांनी जर म्हणलं बासुंदी कर, किती रसगुल्ले करायची, एक समतोल नाही, विरुद्धच. यांनी गोड सांगितले की तिखट, तिखट म्हणले की गोड, विरुद्धच. एक दिवस त्याचे पित्र आले, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आला. तो म्हणला मित्राकडे गेला होता, म्हणला मी काही जरी बोलतो तो आमची मंडळी विरुद्धच करते. तो म्हणला सोपं आहे, तुझ्या मनात जे आहे त्याच्या विरुद्ध बोलायचं, तुझ्या जे मनात आहे त्याच्या विरुद्ध बोलायचं. तर मला ठरलं. मग वर्षश्राद्ध आल्याच्या नंतर म्हणलं आता वर्षश्राद्ध करायचं आहे. म्हणलं हां ठीक आहे, पण हा म्हणला अजिबात ब्राह्मणाला बोलवायचं नाही. ती म्हणली ब्राह्मणाशिवाय मी कोणाला जीव घालणार नाही. तर मला ठीक आहे, ब्राह्मणाला जीव घालायचं तर घाल, पण अजिबात मिष्टान्न ते अजिबात काही करायचं नाही, चटणी भाकर. ते म्हणले अजिबात नाही, पंचपक्वान्नच होतील. ते म्हणले ठीक आहे, पंचपक्वान्न झाले तरी ठीक आहे, पण त्यांना फक्त ते कोणाचं घराची वस्तुशांती असली, लग्न असले की ती ईदभर रुमाला फिरतात पा सगळीकडे सध्या, माहीत असतील तुम्हाला, 1 फुटाचेच असतील ते. खांद्यावर टाकला की इकून खाली पडतो, नाही ते इकून खाली पडतो. ते आम्हाला ब्रह्मनाथाला टोप्या आणि ते रुमाला येतात तसे, तुम पाहिले असतील ते. ते टाकला की कुणीकडं पळतो ते रुमाल. ते म्हणलं असेच कपडे आणायचे. ते म्हणले अजिबात असे नाही आणायचे, एकदम महाराज लोकांना असे शोभतील भारी भारी रुमाल आणि ते काठाचे धोत्रं गित्र घेऊन येईल. म्हणले बरं ठीक आहे, जीव वगैरे घातलं, पण दक्षिणा अजिबात द्यायची नाही. ती म्हणले काही जरी झालं तरी चालेल, मी कर्ज काढील पण दक्षिणा देईलच. ते म्हणले ठीक आहे, पण जो पिंड आहे तो आपल्या गावातल्या एखाद्या मोरीत टाकून दे. म्हणले अजिबात नाही, म्हणले गंगेवर जाईल, गंगेला पाणी आलेलं होतं. तुमच्याकडं नदी आहे का चांगली वाहणारी? नाही का? आम्ही गंगाच घेऊन डायरेक्ट. ती म्हणली हा म्हणला गंगेवर गेली तरी अडचण नाही, पण अलीकडं सोड. ती म्हणले अलीकडं लोक घाण पाणी पाय धुतेत, अमक करतेत, अशा जागेवर मी टाकणार नाही. मग कुठं टाकणार? मध्य पाण्यामध्ये. ती गेली आणि गेली तशीच कुठं गेली? गंगासागरला. हे धोतर घेऊन वर चालला होता. एकाने विचारलं तुम्ही असं इकडं का चालले? त्यांनी सांगितलं माझी पत्नी जीवनभर विरुद्ध वागली, ती इकडं खाली कशी जाईल? नदीचा प्रवाह जरी खाली असेल तर ती खाली जाणार नाही, ती कुठं जाणार? वर जाणार. का? पत्नी जर विरुद्ध वागणारी मिळाली तर त्याला दुःखाचे तुकोबाराय सांगतात महाराज. विठ्ठला विठ्ठल. करकसे संगते दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. कसे संगते दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, उदंड भजते. तिसरी संगती महाराज. 2 संगती झाली, कुसंगती, विसंगती, आणि तिसरी संगती म्हणजे संतांची संगती. संतांची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे, अखंड जया तुझी प्रीती,
अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझे प्रीती अखंड दया तुझे प्रीती भजते तयाची संगती भजते तयाची संगती भजते तयाची संगती भजते तयाची संगती कमळापती मग मे कमळापती मग मी कमलापती मग मी कमलापती वनाने कंटाळा वनाने कंटाळा पडोली राहील तयारी पडोली राहील तयारी पडोली राहील काही लोक संतांची संगती करतात बरं का. संतांच्या संगतीमध्ये राहताना आपल्याला दिसतात पण त्यांच्याकडून काहीच घेत नाहीत ते. कशाप्रमाणे, जसं पाण्यामध्ये दगड कधीपासून असतो नदीत, जेव्हापासून नदी तेव्हापासून दगड पाण्यात असतात, पण फोडला की आतून कसा असतो, कोरा. दगड पाण्यात आहे पण त्याचा आणि याचा काही संबंध नसतो. काही संतांच्या संगतीत राहतात पण त्यांचा आणि यांचा काही संबंध नसतो महाराज. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज परिणाम होतो बरं का, परिणाम होतो. काय परिणाम होतात महाराज जीवनामध्ये, परिणामच परिणाम आहेत. संतांची संगती महत्वाची आहे, फार महत्वाची. आणि संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर संतांच्या संगतीमध्ये पेरणी करावी लागते बरं का. पेरणी कशाची, हो तर ज्ञानाची. मग त्याच्याकरता आपली जमीन चांगली करून घ्यावी लागते. जमिनीतलं काय करावं लागतं, अगोदर तण काढावं लागतं महाराज, हो. आणि मशागत चांगली झाली की मग त्याच्यामध्ये पेरणी करावी लागते. पेरणी आपण पेरणी करतो, पेरणी झाल्याच्या नंतर मग ती बी काय होतं, पेरलेलं पाऊस वगैरे चांगला पडला की यावर्षी कसा सुंदर पाऊस आहे, असे एकदम जोमात पीक येत सगळ्यांचे, आहे का नाही. हां, त्याच्याकरता अंतकरण आपलं वापशावर येऊ द्यावं लागणार. आणि आपल्या अंतकरण रूपी या जमिनीमध्ये पेरणी कुठून करायची, आपल्या शरीराला सुद्धा चाडच म्हणतात नाही इकडं पेरायला. हां, त्याला 3 नळ्या असतात, याला 2 नळ्या आहेत बरं का. गहू किती या नळ्याने पेरतात, 2च असतात ना. जुन्या काळातलं सांगतो बरं का, मोगडा, जबरदस्त मोगडा असतो तो, आणि त्याला फणं असे लांबे असतात, 2 फण्याने इकून जायचं. गहू पेरणं लय अवघड, बैल सुद्धा चांगले पाहिजे. विकून गेल्याच्या नंतर पुन्हा एक मध्ये फट्टी आणावी लागते. आता ट्रॅक्टर आले, आता काय राहिलं ना तो विषय, पण ते पेरणारे ते हुशार लागते. तसं आपल्याला पेरावं लागतं, आणि पेरलं किती उगवतं पण बरं का. नाथ बाबा हरिपाठामध्ये सांगतात महाराज, विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा म्हणतात, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरली तिची हरी, बघा. कानी जे पेरिले आणि डोळा ते उगवले. डोळ्याने उगवलं म्हणजे काय झालं महाराज, त्यांना जिकडं तिकडं पाहिलं की मग काय होतं, त्यांना तत्वज्ञान झालेलं असतं. जिकडं तिकडं पाहिलं की त्या महापुरुषांना काय दिसतं, जे दृष्टी दिसे ते हरिरूप. हे कशामुळं झालं, संतांच्या संगतीमुळं. संतांच्या संगतीशिवाय जीव तरुण जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं महाराज, या हरिपाठामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, त्याचं योग याग विद्धीचं शेवटचं आहे, साधूचे संगती तरण उपाय. साधूच्या संगतीमध्ये तरण्याचा उपाय महाराज. आणि साधूच्या संगतीमध्ये उपाय कोणता आहे महाराज तरण्याचा, एकच आहे. त्यांच्या संगतीमध्ये गेलं की आपल्याला काय प्राप्त होतं,
तत्वज्ञान प्राप्त होतं. आणि ते तत्वज्ञान म्हणजे काय महाराज, तुम्हाला जिकडं तिकडं पेरलेलं जे डोळ्याच्या माध्यमातून आपण पाहतो, तर बस जिकडं पाहे तिकडं नुसता विठ्ठल रुक्मिणी. हो, पाहे तिकडे विठ्ठल रुक्मिणी, बाप माय सगळं फक्त परमात्मा दिसतो. हे कोणाच्या संगतीमुळं झालं आणि तो बोध कोणाच्या संगतीमुळं झाला, ते तत्वज्ञान कोणामुळं मिळालं, तर ते तत्वज्ञान संतांच्या संगतीमध्ये मिळालं, असं ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. सद्बोध झाला नुरनिया टेला, सद्बोध झाला नुरनिया टेला, सद्बोध झाला निरनिया ठेला, सद्बोध झाला निरनिया ठेला, सद्बोध झाला नुरनिया टेला, सद्बोध झाला नुरनिया सद्बोध झाला निरनिया ठेला, सद्बोध झाला निरनिया ठेला. साधूच्या संगतीमध्ये बोध होतो. बोध, साधू शब्दाचा अर्थ होतो सज्जन. लोक म्हणतात ना, काय साधू झाला हो, लेच निवांत बसला. साधू म्हणजे एकदम सरळ अंतकरणाचा. आणि साधू बोध झाला, सज्जन महापुरुषापासून काय झाला, बोध झाला. बोध, बोध धातू, बोध शब्दामध्ये बुध अवगमने धातू आहे. बुध शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, बोध शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. आणि हे ज्ञान कोणाकून भेटतं, संताकून भेटतं महाराज. हो, आपण आंधळ्या पांगळ्यामध्ये बघा संत काय म्हणतात महाराज, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्या मज तिथवरी दाखवा दिनाचा सोयरा. बोध दिला बर का, दिला. हा, बोध दिला मज सांगा ते. जनार्दन स्वामींनी
एकनाथ महाराजांना बोध दिला आणि हा बोध होतो बर का, साधूनी कृपा केल्याच्या नंतर. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता मातारी मरोनी गेली तेव्हा. आता संध्या मी कैसी करू केव्हा. आणि म्हणून बोध पुत्र निर्माण होणं गरजेचं आहे महाराज. बोध म्हणजे ज्ञान. आपल्याला संपत्ती पाहिजे का ज्ञान पाहिजे? संपत्ती पाहिजे. संपत्ती म्हणलं की ज्ञान येत नाही. श्री संत जगद्गुरु तुकोबरायकडं त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न होते. किती संपत्ती आणली असेल? राजा प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराज किती संपत्ती आणली असेल. पण त्यावेळेला तुकोबरायांनी सांगितलं, महाराज सोने रूपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्ही तेरे सुखे, आम्ही तेरे सुखे, ओ हो आम्ही तेरे सुखे, आम्ही तेरे देवीचा प्रेड हे कोणाच्या अंगात तर येत नाही इथं, कारण इथं प्रमाणच तसे व्हायला लागले आहे का नाही. अहाकाली महाकाली ती येईल पुन्हा अंगात, पुन्हा काय सांगता येत नाही महाराज. हो अंगात येते ती बोध. हा तिने पण बोध घेतलेला आहे महाराज आहे का नाही. कसा बोध घेतलेला आहे? हा त्याच्यात पण बोध शब्द आलेला आहे. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आईचा जोगवा 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 मागेल, आईचा जोगवा 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 मागेल, आईचा जोगवा जोगवा मागीन. द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. बोध
हाती बोध, आवळ्यासारखं तत्वज्ञान ज्यांच्या हातामध्ये ते देऊ शकते. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. हाती बोधाचा झेंडा मी घेईन आणि भेद रहित वारीसी जाईन. सध्या हिचं नवरात्र आहे, म्हणून ती ज्ञान देणारी महाराज अनादी कालामध्ये तत्वज्ञान देणारी ती देवी आहे. म्हणून तिच्याकडे आपण पाहतो महाराज, ती परडी भरणारी बसणारी असं नाही महाराज, ती वेगवेगळी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. मोह नावाचा महिषासुर दैत्य जो अज्ञान, या अज्ञानाचा नाश करणारी ती आहे. आणि अज्ञानाचा नाश होतो ज्ञानाने, ज्ञानाने नाश होतो. आणि म्हणून अशी ती देवी. असो, आपल्या सनातन धर्मामध्ये 5 देवता आहेत. गणपती बाप्पा, जगदंबा माता, ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंद गिरिवर विद्य शिरोदिनी वासिनी विष्णु विनाशिनी जिष्णुनुदे भगवती हे सिद्धिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक मर्दिनी शैलसुदे. एक भगवान शंकर, एक विष्णू भगवान परमात्मा आणि सूर्यनारायण, हे 5 देवता अनादी आहेत. म्हणून अनादि निर्गुण शब्द वापरलेला आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आपला विषय चालू आहे बोध. बोध म्हणजे ज्ञान. कोणाला होत नाही बरं का, ते संतांनी कृपा केली तरच. रिद्धी तुम्हाला मिळतील. 1400 वर्ष जगले रिद्धी सिद्धीच्या बलावर. कोण? चांगदेव महाराज. किती रिद्धी सिद्धी होत्या? तुम्हाला वाटतं आपल्याकडे 4-2 शिष्य होते, त्यांच्याकडे किती शिष्य होते माहिती आहे का? अख्खी पृथ्वीच त्यांची शिष्य झाली महाराज. जिकडं तिकडं त्यांचंच नाव चांगदेव महाराज. देवी देवतांच्या आरत्या बंद झाल्या. जय जगदीश हरे हे नव्हतं, मग जय 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 चांगदेव महाराज अशा आरती सुरू झाल्या महाराज. साक्षात चांगदेव महाराजांच्या आरत्या करायच्या. आणि मग महाराज ज्या वेळेला पैठण मार्गे संत गेले आणि लोकांनी आपापल्या घरचं प्रेत तिथं आणून ठेवलं होतं. मुक्ताबाईंनी विचारलं, कशासाठी रे? ते म्हणले, चांगदेव महाराज उठले की एवढे प्रेतातून एक तरी जिवंत होतं. एक एवढे. ते म्हणले, एवढ्या दिवस तुम्ही थांबणार, हे घेऊन वास सुटल ना? ते म्हणले, आम्ही वनस्पती वगैरे लावून आणलेलं आहे तसं. मुक्ताबाईंनी कुत्र्याचं हाड पडलेलं होतं, ते घेतलं. आणि काय महाराज तत्वज्ञानी संत होते. मुक्ताबाईंनी नुसतं असं फिरवलं आणि फिरवल्याच्या नंतर ते तर उठू पळाले. जेवढे बसलेले होते का घरचे, त्यांच्या अगोदर ते घरी गेले होते भोपलेले. आणि जे कुत्र्याचं हाड फेकलं का, तसं ते फेकल्या कुत्र झालं आणि ते क्याव 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 करत पळत गेलं महाराज. ही शक्ती ज्या वेळेला चांगदेव महाराजाला कळाली, आणि चांगदेव महाराजाला कळाल्याच्या नंतर काय लिहाव अशा महापुरुषांना. शिष्य म्हणायचे, तुम्ही त्यांच्याकडे चालले, तुमचं काय वैभव आहे माहिती आहे का तुम्हाला? तुमचं नाव किती आहे, किती मोठे आहात तुम्ही? अहो, ते भिकाऱ्याचे पोर आहेत, संन्यासाचे पोर आहेत, त्यांच्याकडे जाता तुम्ही? अजिबात नाही, आपली किंमत कमी होईल. अजिबात जायचं नाही. मग जायचं नाही तर कसं कळायचं? त्यांनी ज्योतिष पाहिलं होतं की कोणीतरी जन्माला महापुरुष आलेले आहेत. त्यांनी सांगितलं, जायची काय गरज आहे, पत्र लिहून पाठवा. पण पत्रात लिहावं काय? आशीर्वाद द्यावा तर आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत. आणि त्यांना अनुनय विनय करावं तो वयाने लहान आहेत. करायचं काय? म्हणून कोरस पत्र पाठवलं. कोरं पाठवलं तर महाराज आले ते टपाल घेऊन. 2 जण पत्र दिलं. मुक्ताबाई म्हणली, 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला. माऊली म्हणले, अरे जाऊ दे. पण त्यांनी सरळ, तर त्याचं हृदय साफ आहे त्याच्या पत्रावरून कळालं. आणि ज्याचं पत्र कोरं असतं त्याच्यावर काही सुद्धा लिहिता येतं. ज्याचं हृदय गलिच्छ झालेलं आहे त्याच्या हृदयावर काही लिहिता येत नाही. आणि मग त्यावेळेला चांगदेव 65 ओव्या लिहिल्या. आणि 65 ओव्या लिहून पाठवल्या तर कळायला तयार नाही. एवढीच शास्त्रज्ञ होते, कळायला तयार नाही. जो जगदाभास, हे काहीच कळायला तयार नाही. आणि मग इतके शिष्य लवाजमा करून घेऊन आले. आणि आल्याच्या नंतर विश्रांती वडाजवळ थांबले. आणि जाऊन सांगा, शिष्य गेले, आमचे चांगदेव महाराज आले. कितीतरी 1400 शिष्य हत्तीवर होते, याच्या वाघावर होते. आणि बाकी तर मग पायीन केन तर लय होते, विशेष नाही. एवढे शिष्य हातामध्ये साप, वाघावर बसलेले. ज्ञानोबाऱ्यांना सांगायला आले, चांगदेव महाराज भेटायला आले. चांगदेव महाराज आले. मग काय करू म्हणले, नाही तुम्ही चला.
मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा म्हणले, अरे तो आपल्याला भेटायला आला. म्हणले मग आपण कसं चालायचं? म्हणले जिच्यावर बसेल सकाळची वेळ होती, ऊन खात होते आणि भिंतीलाच काय केलं, अरे चल म्हणले. आकाशामध्ये भिंत इतकी उंच गेली की हे तर खालीच होते, आकाशातच होते पण खाली होते, त्यांच्यापेक्षा कितीतरी भिंत वर गेली. चांगदेव महाराजाला कळलं. चांगदेव महाराजांनी म्हणजे स्तंभित केले होते हे सर्प वाघ वगैरे, आणि खाली उतरले. ज्ञानोबारायांना नमस्कार केला, शरण आले आणि शरण आल्याच्या नंतर अनुग्रह केला. अनुग्रह केल्याच्या नंतर मुक्ताबाई म्हणली, एवढे तेवढे शिष्य आहेत का तुझे? बरं का, या शिष्यातली मला एक बली घ्यावं लागणार, तर मी तुला काय करणार, याच्यातून सोडणार. जेवढे जवळ जवळचे शिष्य होते का महाराज, सगळे म्हणायचे नक्की माझीच बली दिल्याशिवाय राहणार. रात्रीतून एक सुद्धा राहिला नाही महाराज. एवढी आरती उतरणारी एक शिष्य सुद्धा राहिला नाही, सगळे पळू पळू गेले. आणि मग महाराज मुक्ताबाईने सांगितलं, बघ शेवटच्या टायमाला कोणी असतं का? नसतं, ध्यानात ठेव, अंतकाळी मी परदेशी. आणि मग मुक्ताबाईने महाराज त्यांना बोध केला. मुक्ताबाईने बोध केला, चांग देव म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालं मोकायेचा, गुरुपुत्र झालं मोकायेचा, गुरुपुत्र झालं मोकायेचा, गुरुपुत्र झालं मोकायेचा. संगदेव म्हणे हो जन्माला, संगदेव म्हणे हो जन्माला, गुरुपुत्र झालं मोकायेचा, गुरुपुत्र झालं गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी आज जन्माला आलो. आज जन्म झाला म्हणजे मला तत्वज्ञान मिळालं. रिद्धी सिद्धी माणसाला महाराज भरकटायला लावते. लोक म्हणते तुम्हाला तर काहीच येत नाही. अहो ते तर पाण्यावर चालते, ते तर स्वर्गातला ऐकते, स्वर्गीचा आलोचू ऐके. अरे मनोगत ओळखे मुंगीचे, त्याच्याकरता सिद्धी. एक उदाहरण सांगतो. महात्मा माणूस होते, नावेत बसले, पलीकडे गेले आणि एक महात्मा घोंगडी टाकली पाण्यावर आणि आपल्या तपोबोलाने पलीकडे गेले. महात्मा उतरला, हाही पलीकडे गेला. हिने घोंगडी गिंगडी झटकली, खांद्यावर टाकली त्या महात्म्याच्या पुढे, आणि त्या महात्म्याला हे दाखवून देत होता की तुझ्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे. त्या महात्म्याने आपल्या पिशवीतले एक 50 पैसे काढले आणि त्या घोंगडीवाल्या महात्म्याला सांगितलं, तू इथून तिथून जे तप खर्च केलं का, जी सिद्धी खर्च केली का त्या घोंगडीवर बसून आल्याची, त्याची किंमत फक्त 50 पैसे. हे घे. त्या नावीवाल्याला दिलं की मी 50 पैशात इथं आलो आणि तू असंख्य वर्षाचं तप त्याच्याकरता खर्च केलंय. मग कोण श्रेष्ठ? रिद्धी सिद्धी दाखवून प्रदर्शन करून नाव लौकिक करणारा मोठा नसतो, भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेणारा मोठा असतो. मग आपल्याला यांना बघायची सवय लागली तोही नाही. ज्ञानोबारायांनी जगाने मानावी म्हणून चमत्कार केले का त्यांच्याकडून? झाले. पैठणला ज्या वेळेला शुद्धीपत्र आणायला गेले आणि शुद्धीपत्र आणायला गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी सभा भरली आणि सभा भरल्याच्या नंतर सगळे लोक म्हणायचे की यांना काय प्रायश्चित देता? एकच प्रायश्चित आहे की तुम्ही गो खर गाढव कोणी असेल त्यांना नमस्कार करा, कारण तुमची लायकीच नाही म्हणली ती. तुमचे नाव तरी काय आहेत रे? एक म्हणायचा निवृत्ती तर प्रवृत्तीवर कशा यायला लागला. एक म्हणायचा ज्ञानदेव, ज्ञान स्वरूप आहे तर मग तुला ज्ञानाची काय गरज आहे? अज्ञानी का बनतो? सोपान, वारे वा शिडीवाला, मुक्ताबाई, मुक्ताई तर कशाला याच्यात पडली? हिनवू लागली. नावाने काय असतं म्हणले? नाव गंगाबाई आणि घरात पाण्याचा थेंब नाही. नाव अमरपाल, लक्ष्मी तो उपल्या चुने. नाव धनपाल, लोकांच्या कामाला. नावात काय असतं म्हणले? आमच्या रेड्याचं नाव ज्ञान आहे आणि त्याचं तुझं एक साम्य. माऊली त्यावेळेला म्हणले हो. बाकीची जी होती का ते म्हणले बरे याला अटकूच आपण.
रेड्याला बोलवलं. ते म्हणले तुझा आणि त्याचा आत्मा एक आहे का? माऊली म्हणले हा. म्हणले कस काय? मग आसोड घेतला, त्या रेड्याच्या पाठीवर मारला. तर महाराज ज्ञानोबांनी त्या ठिकाणी तो चमत्कार करून दाखवला. तोची ओळ उठी ज्ञानदेव, रेड्याची या पाठी माडिता आसोड आणि तोची ओळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबांच्या अंगावर बरेच आसोड आले, ओळू म्हटले हो म्हणले मारू नका. हे बघा बघा लहान मुलाच्या शरीरावर किती माऊलीच्या अंगावर ओळू म्हटले. आणि तुम्ही हे म्हणले बंगाली विद्या शिकून आलेले दिसतेत, यांच्या बापानी जारण मारण उच्चाटन विद्या शिकवलेली, याला आम्ही मानत नाही. म्हणले मग यांना सांगा या रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला, कारण वेदा पुढं तंत्र मंत्र चालत नाही. आणि असं ज्या वेळेला म्हटल्याच्या नंतर माऊलींनी सांगितलं त्या ब्राह्मणांना तुमची इच्छा आहे याच्यातून. हा म्हणले बोलवा. आणि सगळ्यांना आत्मविश्वास होता की माऊली रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकत नाहीत आणि आपली बला टळल आणि इथून निघून जाते. प्रायश्चित द्यायचं काम नाही, शुद्धीपत्र द्यायचं काम नाही, हे विषय होता. पण माऊली म्हणले त्यांना कोणता वेद बोलू? वेद 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सगळ्यांनी ठरवलं सगळ्यात अवघड कोणता वेद आहे? ऋग्वेद अवघड आहे महाराज. ऋग्वेदाच्या रीचा म्हणणं एवढं सोपं नाही. ज्ञानोबऱ्यांनी त्यांना सगळे ब्राह्मण म्हणले ऋग्वेद म्हणायला लावा. ज्ञानोबऱ्यांनी सांगितलं महाराज, त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं महाराज ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. हा आणि मूळ ध्वनी, हा मूळ ध्वनी बोलायला लावला. आणि मूळ ध्वनी ज्या वेळेला उच्चारण करायला लावला तो तो रेडा मंत्र म्हणायला लागला. सांगितलं महाराज इथं काही काही लोक म्हैसी म्हणजे एखाद्याचं आडनाव घेतील, म्हणजे त्याचा इथं म्हैसी पुत्रा म्हणजे रेडा, म्हशीचा मुलगा रेडा, त्याच्या मुखातून वेद बोलवले. तर आपल्याला वाटतं एकच ऋचा म्हणली त्यांनी, आहे ना? एक ऋचा नाही, अनेक ऋचा महाराज.
ओम स्वस्ति न इंद्रो वृतस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृषदश्वामरुतः वृष्णिमातरः शुभं जावानो विदधेखु जगमयः. हे तर हे अनुभद्रा हे स्वस्ती वाचन वगैरे अनेक हे रुद्राष्टाध्यायमधले असे सगळेच वेद म्हणले त्यांनी, सगळे वेद म्हणले. ज्या वेळेला तो आळ्या फाट्याला वगैरे नेला, हे तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं हे वेद नका म्हणायला लावू, हे संपल याचं. तर तिथं ज्ञानोबरायांनी त्याला समाधी दिली. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. आणि त्याच्यानंतर त्या आळे फाट्याला एकही ब्राह्मणाचं घर राहिलं नाही. त्यांनी वेद बंद करायला लावले ना, तिथं घरच नाही मला. ज्ञानोबरायांचा शाप म्हणा का काय म्हणा, पण मला सांगायचंय त्या रेड्याला बोध झाला. कशामुळं? आणि त्या ब्राह्मणांना बोध झाला नाही. कशामुळं? बघा, सरळ ज्याचं हृदय असतं ना, इथं परमार्थामध्ये किती शास्त्र शिकला याला किंमत नाही, किती गुणवान आहे याला किंमत नाही, किती चतुर आहे याला किंमत नाही. कशाला किंमत आहे? त्याचं हृदय साफ पाहिजे, सरळ पाहिजे, सरळ पाहिजे, सरळ पाहिजे. तसं चित्त शुद्ध नाही, तेत बोध करील काही नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. साबण पाणी जर चांगलं नाही तर साबण काय करणार नाही. चित्त जर शुद्ध नाही तर ते ज्ञान काय करणार आहे. एक वेळेला समर्थ रामदास स्वामींना एका माता माऊलींनी सांगितलं मला तुम्ही ज्ञान द्या. समर्थ स्वामी म्हणले काही अडचण नाही, उद्या तुला ज्ञान देतो. मग तुम्ही जर तुम्हाला ज्ञान देताना मी तुम्हाला खीर चांगली बनवते. मग महाराज समर्थ रामदास स्वामी ज्ञान देणार आहेत म्हणून त्या माऊलीनी अशी भारी बासुंदी बनवली, भारी दूध आणलं आणि काजू बदाम पिस्ता चारोळी वगैरे माल टाकला भारी. आणि ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामी आले तर रामदास स्वामीने त्याच्यामध्ये शेण टाकलं, गोमूत्र टाकलं डब्यात त्या कमंडलूमध्ये आणि चिखल टाकला. त्या माऊलीने पाहिलं याच्यात तर घाण आहे म्हणले. आणि घाणीत मी एवढं सकाळपासून जाळ लावला, धूर माझ्या डोळ्यात गेला, काजू बदाम पिस्ता आणून टाकला, ही खीर कशी टाकू? समर्थ रामदास स्वामी म्हणले मी तीच तर म्हणतो, तेच तर मला तुला सांगायचंय की तू म्हणती मला ज्ञान द्या. मी तुझं हृदय पाहिले, काम क्रोध लोभ मद मत्सराने भरलेलं आहे आणि तिथं मी माझं ज्ञान कसं टाकू? तू जर तुझ्या 2 पैशाची खीर माझ्या या पात्रामध्ये टाकायला तयार नाही तर ज्या ज्ञानाला कमवण्याकरता जन्मच्या जन्म घासावे लागतात ते ज्ञान मी तुला कसं पाजू, कसं ठेवू? म्हणून तुला ते ज्ञान पचणार नाही. ध्यानात ठेवा, नाथबाबांनी सांगितलं कोणाकोणाला ज्ञानाचा परिणाम होत नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा सिनवू नये. नाही महाराज, त्याला पचतच नाही. क्रोधी हे ब्राह्मण मंडळी कसे होते? क्रोधी होते. विश्वास ज्ञानोबाऱ्यावर होता का यांचा? नाही, अविश्वासी. म्हणून त्यासी बोध कैसा. सापाला किती दूध पाजल्याच्या नंतर अमृत तयार होईल? नाही, किती दूध पाजा तुम्ही. जसं दुग्ध पाजून पोसीला साप. एक विंचू होता, त्या विंचूवाला जीव लावायचं ठरवलं. कसा जीव? गाईच्या अंगावर हात फिरवला की गाई कशी माणसाला जवळ येते, मान अंगावर टाकते. याला वाटलं प्रत्येक प्राण्याच्या अंगावरून हात फिरवला की जीवच लावतात. याने विंचवाच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. जसा विंचवाच्या अंगावरून हात फिरवायला गेला तसा त्यांनी दणका दिला. तसे समाजामध्ये काही असे कंटक आहेत की त्यांना कितीही नीट जागेवर आणण्याचा प्रयत्न केला ते तुम्हालाच आदळायला बसलेले. एकाने गाढवाला नेलं गंगेमध्ये आंघोळीला, आंघोळ घातलं.
पण किती त्याला तिथं आंघोळ घातली ते कुठं जाणार आहे? गाढवाच्या अंगाला चंदन लावलं मलयागिरी, ते परत कुठं जाणार आहे? काय त्याला महत्व नसतं महाराज. माकडाच्या गळ्यामध्ये एक अनमोल रत्न बांधलं, ते काय करणार? चावणार, त्याचं महत्व नाही. तसं ब्रह्मज्ञान किती सांगा तुम्ही, ज्याला गरज आहे तो घेतो, ज्याला गरज नाही तो घेत नाही. कुत्र्याची शेपटी एकाने ठरवलं सरळ करायची, 1 वर्षभर प्रयोग चालला, पण झाली का सरळ? नाही, सरळ होणार नाही. तसं तत्वज्ञान होण्याकरता तुम्हाला समर्पण करणं गरजेचं आहे. म्हणून साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. ज्ञान झाल्याच्या नंतर काही राहत नाही बरं का. कसं राहत नाही? पापही राहत नाही आणि पुण्यही राहत नाही बरं का. तुम्हाला वाटतं पुण्य लय चांगलं आहे आणि काही काहीला वाटतं पाप लय घातक आहे, असंच आहे ना आपल्यात. पण ध्यानात ठेवा, लोखंडाचा चाकू तो चाकू आणि सोन्याचा चाकू तो चाकू. चाकूचे पिंजरा सोन्याचा असला काय तो पिंजरा आहे आणि लोखंडाचा असला तरी तो पिंजरा आहे. म्हणून पुण्य जरी असेल तर ते माणसाला भोगावं लागतं आणि पापही जरी असेल तरी माणसाला भोगावं लागतं. पण पाप पुण्य अंगी नातळे त्या, झुंजारते एक विष्णुदास जगी आणि पाप पुण्य अंगी नातळे त्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागोने दे पाप पुण्यांगा. आणि म्हणून संत महात्मे त्या बोधाला आपल्या अंतकरणामध्ये घेतात. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, विज्ञानम ब्रह्म, या हिच्यापासून पलीकडे गेलेले असतात. आणि म्हणून त्यांचा अनुभव जो असतो तो मुरलेला असतो. बघा, डबल पाकामध्ये जिलेबी काढली की पाकामध्ये काय होऊ द्यावं लागते? ती मुरू द्यावं लागते. बुंदी काढली की पाकामध्ये ती मुरू द्यावं लागते, है का नाही? जामून काढले की पाकामध्ये मुरू द्यावं लागतं. माता माऊल्या लोणचं तयार करतात, पण त्याला काय करू द्यावं लागतं? मुरू द्यावं लागतं, मुरू द्यावं लागतं. तसं तत्वज्ञान शिकल्या शिकल्या माणूस हे नाही होत, ते पोचावं लागतं. विद्या विनयन शोभते. म्हणून ठाईच मुराला अनुभव. आणि अनुभव असा आहे महाराज, ते तत्वज्ञान झालं ना की माणसाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, ते तत्स्वरूप होतात. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे दुसऱ्या चरणामध्ये.
वा, एकदा टाळ्या वाजवा. वा वा, भारी हुशार माणसे तुम्ही बी. असं ज्ञानोबराय सांगतात, कापुराची वाती उजळली ज्योती. कापुराची वडी असती, एकदा लावली की ती प्रकाशमान होते. पण प्रकाश दिल्याच्या नंतर तिचं काही अस्तित्व खाली राहतं का? नाही. तसं ज्ञान झाल्याच्या नंतर ज्ञान हे सगळ्याला जाळून टाकतं, काहीच मागं ठेवत नाही महाराज. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी कालेन आत्मने विंदती. म्हणून ज्ञान झालं पाहिजे आणि माणसाने ज्ञानाकरता प्रयत्न करावे. ज्ञानाशिवाय या जन्मामध्ये काहीही आपलं महत्त्वाचं नाही. आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे. आत्मलाभ सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हो, जाळूनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्यच्या महापुरुषांनी त्या तत्वज्ञानावर गेले, आरूढ झाले आणि या संसाराचा त्याग केला आणि आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झाले. कारण आत्मस्वरूपासारखं काही नाही. इथं जेवढं तुम्ही कमवता हे या देहापुरतं तुम्ही पाहता. इथली सगळी व्यवस्था आपली जी चाललेली आहे ती फक्त याच्यापुरती. पाया शोधून बांधीसी घर या देहापुरता. हां, बँकेत पैसे या देहाची व्यवस्था. म्हणून पुढं काय होणार आहे हे कधी बघितलं नाही. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा पासून. हरिभक्ती करा, भजन करा, पूजन करा आणि संसार करा. पण संसार करता करता थोडा अलिप्त होत चला. तुम्ही म्हणसाल आम्ही 60-70चे झालो ना, नुसत्या वाऱ्याच करू. तुम्ही वाऱ्या कोर्टाच्या करसाल नंतर बरं का, पण पंढरीच्या ना आळंदीच्या वाऱ्या होणार नाहीत. आत्ताच वेळ काढा, आत्ताच सवड काढा. हा, भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या बालगोपालामधलं कोण कीर्तनकार होईल, कोण गायक होईल, कोण काय होईल, काय सांगता येतं का? म्हणून प्रल्हाद, उपमन्यू, ध्रुवबाळ हे जे लहान वयामध्येच परमार्थाला लागले, लहान वयामध्येच परमार्थ करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं आहे, या ठिकाणी आमचे माऊली महाराज याच गावचे, यांचेच बंधू, देयांचे बंधू आहे ना आप्पा महाराज, आणि सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्व गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुमच्या गावातून आमच्या ब्रह्मनाथाला लय मोठं योगदान आहे. पंढरपूरच्या जागेसाठी पाठीमागं 25,000 रुपये दिले. आत्ता सप्ताहामध्ये, आता मला आकडा नाही सांगता येणार, पण भरपूर मदत तुमची आहे. आता सभा मंडप धरलेला आहे, त्याला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मी वेगळं काही सांगणं गरजेचं नाही. म्हणून आता तिथं ते जमीन लेवलला कॉलम वगैरे घेऊन आणलेलं आहे. ते 80 बाय 165, लांबीला 165 आहे आणि 80 त्याची रुंदी आहे. तुम्ही सप्त्याला येता, तुम्हाला काही आगळं वेगळं सांगायची गरज नाही. पण महिनावारी पण असती. महिनावारी म्हणजे आमोशाच्या अगोदरचा सोमवार, तीही तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण त्या वारीला तुम्ही येत जा. दुपारी कीर्तन असतं 10 ते 12. नंतर जेवढे कीर्तनाला येतील त्यांना सगळ्यांना जेवायला असतं. त्याही महिनावारीच्या पंक्ती 2028 पर्यंत बुक झाल्या. 35 ते 40 हजार रुपये एका वारीला खर्च येतो. पण नाथबाबाचे भक्त भरपूर आहेत. आम्हाला कोणाला म्हणायची गरज नाही. येतेत पण, देतेत पण, लोक खातेत पण, जातेत पण, काही विषय नाही. परस्परम भावयंत, ते यांची सेवा करतात, हे त्यांना आशीर्वाद देतात. म्हणून देवाचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही महापुरुषांची सेवा करता, काशीगिरी महाराजांची, फार महत्त्वाचं आहे. संतांचा माणसाने काय घेतला पाहिजे? आशीर्वाद घेतला पाहिजे. संतांना दुसरं काही लागत नाही. संतांची सेवा काया वाचा मनाने त्यांना दुसऱ्यामध्ये पाहणं, त्यांचं गोड कौतुक करणं, त्यांना सपोर्ट करणं, ध्यान देणं, हेच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ग्रामस्थ सर्व मंडळी हुशार आहात. हां, आता वेळ आपली होत आलेली आहे, जास्त पुढं जाणं काही योग्य नाही. म्हणून मोक्षरेख्याला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, आणि हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे. संतांची संगती केल्यामुळं हरी दिसे कुठं? जनी वनी आत्मतत्वी. ते आत्मतत्व जे आहे सगळ्यामध्ये दिसतं. कशामुळं? साधुबोध झाला तो नुरून या ठेला, ठाईचं मुराला अनुभव. साधूची संगती करा, साधूच्या संगतीमध्ये राहून आत्मज्ञान प्रतिसाद करा. म्हणून तुम्ही ते करता. या ठिकाणी तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने निमंत्रण मिळालं आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. म्हणून तुम्हा सर्वांना एकच जाता जाता विनंती आहे की परमार्थाचा वारसा घेत चला.
आणि परमार्थाला जपा. स्वतःच्या जीवनाच्या संबंधाने विचार करा, आत्मविचार करा. आपण कोण आहोत, काय आहोत हे महत्त्वाचं आहे. आणि यांना ही जी संस्था वगैरे इथं जी झाली बरं का, याला कारणीभूत आहे बाबांचा आशीर्वाद. कारण कोणाचा तरी आशीर्वाद पाठीमागं असल्याशिवाय एवढे कामं शक्य नाही. कोणीही असो, कोण्या तरी विभूतीचा, कोण्या तरी महापुरुषांचा आपल्या पाठीमागं आशीर्वाद असतो. आणि आपल्याही जीवनामध्ये आपण प्रगती करतो तर आपल्या पाठीमागं आपल्या आईवडिलाचा आशीर्वाद असतो, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो. त्यावेळेला आपली गाडी पुढं जात असते आणि आपणही ते वारसा घेतला पाहिजे, जपलं पाहिजे. म्हणून तुम्हा गावकऱ्यांचं भूषण आहे महाराज ही संस्था. म्हणजे टाळकरी आणायचं काम नाही ना महाराज, गावोगावी सत्याला दुसरी गुण आणावी लागते, आहे का नाही. पण इथं तुम्हाला टाळकऱ्याची कमी नाही, वाजवणाऱ्याची कमी नाही. 2-2, 4-4 कोणाला बसवा, वाजवा, कोणाला म्हणायला द्या, वाजवा. म्हणून हे सगळे महाराज त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि सगळ्यांना घडवतात. घडवणं महत्त्वाचं आहे, घडवणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही देखील सगळे प्रतिसाद करतायत म्हणून आपल्या गावाचा देखील स्वाभिमान आहे. आणि बाबांची सेवा होती आणि झालेली सेवा बाबांच्याच चरणी, काशीगिरी बाबांच्या चरणी, नगद नारायण महाराज, वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, ब्रह्मनाथाच्या चरणी, गुरुवरे स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी, पांडुरंगाच्या माऊलीच्या चरणी, जगदंबेच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली. बघा जोडी कशी चाल म्हणते आता भारी. ज्ञानदेव गोडी संगती सजनी, ज्ञानदेव गोडी संगती सजनी, ज्ञानदेव गोडी संगती
हे